म्हातारपण किती कठीण, तुम्हाला आत्ता कळणार नाही. तब्येतीसाठी कितीही काही केलं, तरी दुखणी सोडून जगता येणार नाही. सगळ्या मैत्रिणींचं तेच आहे. सगळ्या कोणत्या तरी त्रासात आहेत. मित्रांचं पण फार काही वेगळं नाही. पूर्वीची ॲक्टिव्हिटी आत्ता काही शक्य नाही. वजन, उष्णता, ॲसिडिटीला कंटाळले. कंबर, गुडघेदुखी, पाठदुखीने त्रासले. खूप औषधोपचार करून थकले. म्हणू लागले, बरं होईल जर त्याने सोडवले. खरंच का म्हातारपण कठीण आहे? जे मला 40शीत कळणारच नाही आणि अजून 10-15 वर्षांनी मलाही दुखण्याशिवाय जगता येणार नाही? मग अचानक 70तले एक आजोबा दिसले. पूर्वी खूप मोठे डॉक्टर होते. मग अचानक 70तले एक आजोबा दिसले. प्रत्यक्ष नाही हां, त्यांच्या YouTube चॅनलवर पाहिले. पूर्वीचे नामांकित डॉक्टर हल्ली सोशल सर्व्हिस करत होते. दिसणं सोडून त्यांच्यात फार काही बदलले नव्हते. 70चा थकवा नव्हता, कामाची एनर्जी होती. ताठ उभे, खणखणीत आवाज. जमिनीवर उठ-बस पण करत होते. हे दृश्य पाहून मला खूप खूप आवडले. मनातल्या माझ्या भीतीने लगेच तिकडे डोकावले. 100तली आज ही एक व्यक्ती असंही जगू शकते. मी कसं जगायचं ते मात्र मी आज ठरवले. 2-3 किलो वजन वाढलं की लगेच कमी करायचं. त्यासाठी साखर सोडावी लागली तर अजिबात नाही रडायचं. कंबर, गुडघेदुखीसाठी रोज व्यायाम झालाच पाहिजे. आज झोपले तर म्हातारपणी अंथरुणातच राहिले पाहिजे. मलाही वाटतं, माझ्या मुलाला माझं काहीही करायला लागू नये. मलाही वाटतं माझ्या मुलाला माझं काही करायला लागू नये, पण त्यासाठी मीच कष्ट घेतले पाहिजेत, हे मी पण विसरू नये. त्यासाठी मीच कष्ट घेतले पाहिजेत, हे मी पण विसरू नये. वय वाढताच मी ठरवलं, सगळ्या अटी माझ्याच. आवडी-निवडी आणि आयुष्याचे नियम माझेच. मीच ठरवलं 60 आली, आता कमी कामे करायची. मीच ठरवलं 60 आली, आता कमी कामे करायची आणि साखर, ट्रिप व हॉटेलिंग ही मज्जा जोपासायची. या सगळ्या प्लॅनिंगमध्ये एक राहिलं. तब्येतीला प्रायोरिटी देणं राहूनच गेलं. ट्रिपची बॅग भरणं महत्वाचं होतं. यात व्यायामाला 30 मिनिटे काढणं नाही जमलं. माझ्याच अटी, नियम व एन्जॉयमेंटच्या कल्पना मीच जोपासल्या, स्वतःला न थांबवता. आत्ताही माझेच प्रश्न व आरोप त्या देवाला. देवही म्हणणार, तूच घडवलंस स्वतःला. तूच घडवलंस स्वतःला. तूच घडवलंस स्वतःला.